अथ कारकार्थनिरूपणम् कारकार्थनिरूपणम् अत्र आरभ्यते। तत्र प्रथमं तावत् कारकाणि नाम्ना निर्दिश्यन्ते। कर्ता कर्म च करणं सम्प्रदानं तथैव च अपादान अधिकरणम् इत्याहु कारकाणि षट्। कर्ता कर्म च करणं सम्प्रदानं तथैव च अपादान अधिकरणमित्याहुः कारकाणि षट्। षट्कारकाणि कर्ता कर्म करणं सम्प्रदानम् अपादानम् अधिकरणम् इति कारकाणि षट्। तदनन्तरं कारकशब्दस्य अर्थ उच्यते। अत्र क्रियानिष्पादकत्वं कारकत्वम् इति। क्रियानिष्पादकत्वं कारकत्वं। करोति इति कारकं। करोति इत्यस्य क्रियां निर्वर्तयति, क्रियां निष्पादयति इत्यर्थः। करोति इति कारकं। कृञ्धातोः कर्तरि नुल्तृजाविधि सूत्रेण नुल् उ इत्यस्य युवोरनागो इति आकादेशः धातोः ऋकारस्य अचोञ्निति इति वृत्तिः कारकम् इति रूपम्। करोति इति कारकं। करोति इत्यस्य अत्र क्रियानिष्पादकत्वम् अर्थः। क्रियानिष्पादकत्वं क्रियानिर्वर्तकत्वम् अर्थः। साधारणतया पाणिनिना टी खु भम् इत्यादि रीत्या लघुसंज्ञाः क्रियन्ते। लघ्वर्थं हि संज्ञाकरणम् इति भाष्यकारेण उच्यते। तथा च शास्त्रप्रवृत्तौ लाघवमेव संज्ञाकरणेन उच्यते। यत्र तु गुरुसंज्ञा क्रियते तत्र किञ्चित् अधिकं प्रयोजनं स्यात्। कारकमिति गुरुसंज्ञा क्रियते, अतः तस्य प्रत्येकं प्रयोजनम् आवश्यकं। सः तद् प्रयोजनमेव करोति इति कारकं क्रियां निर्वर्तयति इति अन्वर्थसंज्ञया उच्यते। तथा च कारकमिति अन्वर्थसंज्ञा, तेन च गुरुभूतसंज्ञाकरणात् अन्वर्थसंज्ञा, तथा च क्रियानिर्वर्तकत्वं तस्य अर्थः इति। सर्वेषां कारकाणां क्रियानिर्वर्तकत्वम् अस्ति। देवदत्तः स्थाल्यां एधैः ओदनं पचति इत्युक्तौ देवदत्तस्य कर्तुः स्वातन्त्र्येण रूपेण क्रियाजनकत्वं क्रियानिष्पादकत्वम्। एधैः इत्यस्य करणत्वेन रूपेण क्रियानिष्पादकत्वम्, ओदनम् इत्यस्य कर्मत्वेन रूपेण, स्थाल्याः अधिकरणत्वेन रूपेण इत्येवं रीत्या सर्वेषां कारकाणां क्रियानिष्पादकत्वम् अस्ति। तत्र अन्यदपि उच्यते स्वातन्त्र्यं विवक्षितं। स्वातन्त्र्यं विवक्षितम् इत्यतः कदाचित् इतरेषामपि कारकाणां स्वातन्त्र्यं भवति, कर्तृत्वं भवति। यथा स्थाल्याः कर्तृत्वं विवक्षितं तदानीं स्थालीपचति इति प्रयोगः। एधसः अग्निज्वलनस्य स्वातन्त्र्यं विवक्षितं तदानीं तस्य स्वातन्त्र्यात् कर्तृत्वं सिद्ध्यति। यदा तु प्रधान कर्तुः प्रधानकारकस्य एव स्वातन्त्र्यं विवक्ष्यते तदानीम् इतरेषाम् अप्राधान्यात् कर्मत्वं करणत्वम् अधिकरणत्वम् इत्यादयश्च सिद्ध्यन्ति इति विवेकः। पुनः क्रियान्वयित्वं कारकत्वम् इत्यपि वक्तुं शक्यते। क्रियान्वयित्वं कारकत्वम् इदं च धात्वर्थप्रकरणे उक्तम्। तत्र सर्वेषां कारकाणां क्रियायां
അന്വയിത്വം ഉക്തം. സർവേഷാം കാരകാണാം ക്രിയായാം അന്വിതത്വം ഉക്തം അരുണാധികരണ ന്യായേന. അരുണാധികരണ ന്യായേന സർവേഷാം കാരകാണാം ക്രിയാന്വയിത്വം ഉക്തം. അരുണാധികരണം അരുണയാ പിങ്കാക്ഷ ഏകഹായന്യ സോമം ഗൃണാതി ഇത്യുക്തൗ അരുണയാ സോമം ഗൃണാതി പിങ്കാക്ഷ സോമം ഗൃണാതി ഏകഹായന്യ സോമം ഗൃണാതി ഇതി സർവേഷാം യഥാ ക്രയണേ അന്വയഃ തദ്ദു തത്രാപി ദേവദത്തഃ സ്ഥാല്യാം ഏധൈഃ ഓദനം പചതി ഇത്യത്ര ദേവദത്തഃ പചതി ഓദനം പചതി സ്ഥാല്യാം പചതി ഏധൈഃ പചതി ഇതി സർവേഷാം കാരകാണാം ക്രിയായാം അന്വയഃ ഭവതി. അതः കാരകാണാം കാരകസ്യ വിശേഷണം ക്രിയാന്വയിത്വം ഇതി. അതः ക്രിയാനിഷ്പാദകത്വം കാരകത്വം അഥവാ ക്രിയാന്വയിത്വം കാരകത്വം ഇത്യുക്തത്വാത് ബ്രാഹ്മണസ്യ പുത്രം പന്ഥാനം പൃച്ഛതി ഇത്യാദൗ ബ്രാഹ്മണസ്യ കാരകത്വം നാസ്തി. പുത്രം പന്ഥാനം പൃച്ഛതി ഇതി പൃച്ഛ് ധാതോഃ പുത്രസ്യേവ അന്വയഃ ബ്രാഹ്മണസ്യ അന്വയഃ നാസ്തി. ബ്രാഹ്മണസ്യ ക്രിയാപ്രവർത്തകത്വം നാസ്തി. അതः ബ്രാഹ്മണസ്യ കാരകത്വം ന സിദ്ധ്യതി സാമാന്യേ ഷഷ്ഠ്യേവ ഇത്യുച്യത്തെ. ഏവം കാരകലക്ഷണമുക്ത്വാ ഇദാനീം കർത്തൃലക്ഷണമുച്യത്തെ. അത്ര പരമലഘുമഞ്ജൂഷായാം സിദ്ധാന്തകൗമുദീരീത്യ അർത്ഥതഥാതുരപ്രത്യയ പ്രാതിപദികമിതി പ്രാതിപദികസഞ്ജ്ഞായാം പ്രഥമം പ്രാതിപദികാർത്ഥേ പ്രഥമ പ്രാതിപദികാർത്ഥലിംഗപരിമാണവചനമാത്രേ പ്രഥമ ഇതി പ്രഥമ ഉച്യത്തെ. തദനന്തരം കർമ്മണി ദ്വിതീയ ഇതി ദ്വിതീയ കർത്തൃകരണയോഃ തൃതീയ ഇതി തൃതീയ ഇത്യാദി ക്രമേണ തത്ര വിഭക്ത്യർത്ഥാഃ തത്തത് കാരകാണി ച ഉച്യന്തെ. തേനൈവ ക്രമേണ അത്രാപി കാരകാണാം പ്രയോഗഃ ദൃശ്യത്തെ. പാണിനിരീത്യ അഷ്ടാധ്യായീരീത്യാദോ പ്രഥമം ധ്രുവോപായേ അപാദാനമിതി അപാദാനകാരണത്വം അപാദാനകാരകത്വം പ്രഥമം. അത്ര തു പൂർവോക്തരീത്യ പ്രഥമം കർത്തുഃ ലക്ഷണമുച്യത്തെ. തത്ര പ്രകൃതധാതുവാച്യ വ്യാപാരാശ്രയത്വം കർത്തൃത്വം. പ്രകൃതധാതുവാച്യ വ്യാപാരാശ്രയത്വം കർത്തൃത്വം. പ്രകൃതധാതു പജ്ധാതു അഥവാ പ്രച്ഛധാതു ഇദാനീം യഹ ധാതുഃ പ്രകൃതേ വിഷയഃ സഹ പ്രകൃതധാതുഃ. പ്രകൃതധാതുവാച്യ വ്യാപാരഃ ഫലം വ്യാപാരം ച ഫലം വ്യാപാരശ്ച ധാതുവാച്യഃ ഇതി പൂർവമേവ ഉക്തം. एवं धातोरर्थः व्यापारः धातुवाच्यः व्यापारः अत्र प्रकृतधातुवाच्यः व्यापारः तस्य आश्रयत्वं कर्तृत्वं व्यापाराश्रयः कर्ता फलाश्रयं कर्म इति पठितमस्माभिः. अतः अत्र उच्यते प्रकृतधात्वर्थव्यापाराश्रयः प्रकृतधातुवाच्य व्यापाराश्रयः कर्ता इति. प्रकृतधातुवाच्यः भवति प्रकृतधातोरर्थः भवति व्यापारः व्यापारस्य आश्रयः यः सः कर्ता भवति. देवदत्तः तण्डुलं पचति इत्युक्तौ भूल्कारादिव्यापारः देवदत्ते वर्तते. अतः देवदत्तः व्यापारस्य आश्रयः देवदत्तस्य कर्तृसंज्ञा इति. देवदत्तः ओदनं पचति इत्यादौ व्यापारः भूल्कारादिव्यापारः तदाश्रयः देवदत्तः. अतः व्यापाराश्रयस्य देवदत्तस्य कर्तृत्वम्. एवं तत्र प्रकृतधातुवाच्य व्यापाराश्रयत्वं कर्तृत्वं धातुनोक्तक्रिये नित्यं कारके कर्तृदृश्यते इति हर्युक्तेः. धातुनोक्तक्रिये धातुना क्रिया उक्तः तस्य धातुवाच्यं भवत्. धातुवाच्यं क्रिया क्रियायाः
വ്യാപാരസ്യ വാച്യത്വേ വ്യാപാരസ്യ ആശ്രയ വാച്യത്വേ കാരകേ കർത്തൃത ഇഷ്യതേ താദൃശം കാരകം കർത്ത ഭവതി. നിത്യം കാരകേ കർത്തൃദിഷ്യതേ ഇതി ഹര്യുക്തേഃ. അന്യകാരകനിഷ്ഠോ വ്യാപാരസ്ഥോ ന പ്രകൃതധാതു വാച്യഃ. അന്യവ്യാപാരനിഷ്ഠഃ അന്യകാരകനിഷ്ഠോ വ്യാപാരഃ കർത്തൃനിഷ്ഠഃ വ്യാപാരഃ അത്ര ഉച്യത്തെ. അന്യകാരകനിഷ്ഠഃ വ്യാപാരഃ തण्डुलं पचति इत्यत्र तण्डुलनिष्ठः व्यापारः. तण्डुलस्य व्यापारः अस्ति, विक्लित्तिः तण्डुलस्य भवति, अतः तण्डुलस्य व्यापारः अस्ति. एधसः व्यापारः अस्ति अग्निज्वलनादिकं. स्थाल्याः व्यापारः अस्ति धारणरूपम्. एवम् इतरेषां कारकाणां व्यापारत्वमस्ति, परन्तु तादृशव्यापारः न प्रकृतधातुवाच्यः न पच् धातु वाच्यः. यदि पच् धातुः प्रकृतिधातुः भवति पच् धातुम् अधिकृत्य उच्यते, तत्र पच् धातुः प्रकृतधातुः. तत्र प्रकृतधातुविषये ओदनस्य एधसः स्थाल्याः च व्यापारः वर्तते. तादृशव्यापारः न प्रकृतधातुवाच्यः. प्रकृतधातुवाच्यः पच् धातुवाच्यः व्यापारः भूल्कारादिः. तदाश्रयस्य देवदत्तस्य कर्तृत्वम् इत्यर्थः. यथा वह्निना भजति इत्यत्र वह्निनिष्ठः ज्वलनादिः यथा अन्यव्यापारः. यथा वह्निना भजति इत्यत्र वह्निनिष्ठः ज्वलनव्यापारः. अन्यकारकनिष्ठ व्यापाराश्रयस्य कर्तृत्ववारणाय धातुवाच्येति. अन्यकारकनिष्ठ व्यापारस्य उक्तरीत्या अन्येषां सर्वेषां कारकाणां व्यापारः वर्तते. इदानीमेव उक्तं व्यापारः वर्तते. तादृशव्यापार आश्रयस्य कर्तृत्ववारणाय ज्वलनरूपव्यापारः. ज्वलनरूपव्यापारस्य आश्रयः एधः, तस्य कर्तृत्ववारणाय. धारणरूपस्य व्यापारस्य आश्रयः स्थाली, तस्य कर्तृत्ववारणाय. इत्येवं रीत्या अन्यकारकनिष्ठ व्यापारस्य कर्तृत्ववारणाय धातुवाच्येति, प्रकृतधातुवाच्येति. पच् धातोः वाच्यः व्यापारः भूल्कारत्वादिः. तदाश्रयस्यैव तदाश्रयस्यैव देवदत्तादेः कर्तृत्वम्. इतरव्यापारविषये तु तदाश्रयभूतानां कारकत्वं नास्ति. कुत इति चेत् इतरे व्यापाराः न पच् धातुवाच्याः भवन्ति. एवं सर्वेषां धातूनां विषये वक्तव्यः. अन्यकारकनिष्ठ व्यापाराश्रयस्य कर्तृत्ववारणाय धातुवाच्येति. तत्र उक्ते तु कारकमात्रे प्रथमैव तिङ् समानाधिकरणे प्रथम अभिहिते प्रथम इति वार्तिकद्वयात्. तत्र उक्ते तु तादृश कर्तृत्वे उक्ते तु अभिहिते तु इत्यर्थः. अत्र उक्तशब्दस्य अभिधानम् अर्थः. तथा च तत्र उक्ते तत्र देवदत्तादिनिष्ठे कर्तृत्वे उक्ते तत्र उक्ते तु कर्तृत्वे उक्ते तु कर्तृत्वे अभिहिते तु प्रथमैव. द्वितीयादिविधौ कर्मादीनां कर्मणि द्वितीया इत्यादि सूत्रेण द्वितीयादिविभक्तिः विधीयते. तत्र अनभिहिते इत्यधिकारः. तत्र अनभिहिते इत्यधिकारात् कर्तुः कर्मणः करणस्य वा अभिहितायां तु अन्येन प्रकारेण अभिहितत्वे तु तत्र द्वितीयादिविभक्तिः न भवति. अत एव देवदत्तः पचति इत्युच्यते. देवदत्तः पचति इत्यत्र पचति इति तिङ् देवदत्तस्य कर्तृत्वम् उक्तं. पचति इति तिङ् कर्तृत्वं कर्तरिप्रयोगे कर्मप्रत्ययसमभिव्याहारे तिङ् कर्तृत्वम् अभिहितम्. अतः देवदत्तशब्दात्
कर्तृकरणयोः तृतीया इति सूत्रेण तृतीया न भवति, किन्तु अभिहिते प्रथमैव इति प्रथमाविभक्तिरेव भवति। तद्वत् कर्मणः विषयेपि देवदत्तेन ओदनः पच्यते, देवदत्तेन ओदनः पच्यते, पच्यते इत्यत्र कर्मप्रत्ययसमभिव्याहारे अर्थात् कर्मणि प्रयोगे पच्यते इति आत्मनेपदप्रत्ययेन कर्म उक्तं। कर्मणः उक्तत्वात् कर्मणि द्वितीया इति द्वितीया तत्र न भवति, प्रातिपदिकार्थमात्रे प्रथमा इति प्रथमैव भवति। तादृशप्रथमायाः अर्थः अत्र उच्यते। तत्र उक्तौ तु कारकमात्रे प्रथमैव, तिङ् समानाधिकरणे प्रथमा, तिङ् समानाधिकरणे प्रथमा। देवदत्तः पचति, तत्र तिङ् एकत्वसङ्ख्याविशिष्टः कर्ता तिङः अर्थः, पचति इति तिङः एकत्वसङ्ख्याविशिष्टः कर्ता अर्थः। देवदत्तः इत्यस्यापि एकत्वसङ्ख्याविशिष्टः कर्ता अर्थः। तथा च देवदत्तः पचति इत्यनयोः सामानाधिकरण्यं वर्तते। तिङ् समानाधिकरणे प्रथमा, यत्र तिङ् समानाधिकरण्यं वर्तते तत्र प्रथमा। अभिहिते प्रथमा उक्त एव, अभिहिते प्रथमा इति वार्तिकद्वयात्, इति वार्तिकद्वय प्रामाण्येन तिङ् समानाधिकरणे प्रथमा, अभिहिते प्रथमा इति वार्तिकद्वय समानाधिकरण्यात् अभिहिते तु कर्तरि प्रथमैव भवति, तद्वद् अभिहिते कर्मणि प्रथमैव भवति इत्यादि। तादृशः प्रथमाविभक्त्याः अर्थः उच्यते। प्रथमविभक्ति तत्र कर्ता अर्थः इति। अभिहिते प्रथमा इति वार्तिकद्वयं। सूत्रमते तु कर्तृकर्माद्यर्थप्रत्ययेन कर्त्रादेरुक्तत्वात् प्रथमायाः प्रातिपदिकार्थ एव अर्थः। तस्य च आख्यातार्थकर्त्रादिना अभेदान्वयेन प्रथमार्थस्य कारकत्वम्। अत एव आख्यातार्थद्वारक क्रियान्वयात् तदर्थस्य क्रियाजनकत्वात् अस्याः कारकविभक्तित्वेन भाष्ये व्यवहारः। तत्र प्रथमाविभक्त्याः कारकविभक्तित्वम् अस्ति वा न वा इति विचार्यते। प्रथमायाः कारकविभक्तित्वम् अस्ति वा न वेति तत्र उच्यते। सूत्रमते तु कर्तृकर्माद्यर्थप्रत्ययेन कर्त्रादेरुक्तत्वात् प्रथमायाः प्रातिपदिकार्थ इति एव इत्येव अर्थः। सूत्रकारमते प्रातिपदिकार्थलिङ्गपरिमाणवचनमात्रे प्रथमा इति सूत्रं कृतवतः पाणिनेः मते प्रातिपदिकार्थे प्रथमा, प्रातिपदिकार्थमात्रे प्रथमा इत्युक्तत्वात् एतादृशसूत्रं कृतवतः पाणिनेः मते कर्तृकर्माद्यर्थकप्रत्ययेन कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत देवदत्तः पचति इत्यादौ ति प्रत्ययेन एवं देवदत्तेन तण्डुलः पच्यते इत्यत्र पच्यते इति कर्मप्रत्ययसमभिव्याहृत ते इति आत्मनेपद प्रत्ययेन च कर्त्रादेः उक्तत्वात् पूर्वमेव उक्तं कर्तुः कर्मणः च उक्तत्वात् पचति इत्यत्र यः ति प्रत्ययः तेन देवदत्तस्य कर्तृत्वम् उक्तं, देवदत्तस्य कर्तृत्वम् उक्तं। देवदत्तेन तण्डुलः पच्यते इत्यत्र पच्यते इति ते इति प्रत्ययेन तण्डुलस्य कर्मत्वम् उक्तम्। एवं रीत्या अतएव तत्र वस्तुतः कर्तृकरणयोः तृतीया इति तृतीयया भाव्यं। तत्र उक्तं तिङ्कृत् तथितसमासैः अभिधानम् इति, अभिधानं च तिङ्कृत् तथितसमासैः। तथा च अत्र तिङ् प्रत्ययेन देवदत्तः पचति इत्यत्र तिङ् प्रत्ययेन कर्तुः अभिधानं, कर्तु एवं कर्तुः अभिधानात् सूत्रमते तु
കർത്തൃകർമാദ്യർത്ഥക പ്രത്യയേന കർത്താദേഹ ഉക്തത്വാത് അഭിഹിതത്വാത് പ്രഥമായാഹ പ്രാതിപദികാർത്ഥ ഏവ അർത്ഥഃ. പ്രഥമായാഹ കേവല പ്രാതിപദികാർത്ഥ ഏവ ഉക്തഃ. തസ്യ ച ആഖ്യാതാർത്ഥ കർത്താദിന അഭേദന്വയേന പ്രഥമാർത്ഥസ്യ കാരകത്വം. തസ്യ പ്രഥമാർത്ഥസ്യ ച ആഖ്യാതാർത്ഥ കർത്താദിന അഭേദന്വയേന ആഖ്യാതാർത്ഥകർത്ത ഭവതി അത്ര പചതി ഇത്യത്ര ആഖ്യാതഃ തി പ്രത്യയഃ. തി പ്രത്യയസ്യ ഏകത്വവിശിഷ്ടകർത്ത അർത്ഥഃ. തഥാ ച ആഖ്യാതാർത്ഥ കർത്താദിന ആഖ്യാതാർത്ഥ കർത്ര ആദിന കർമാദിന അത്ര ആഖ്യാതാർത്ഥഃ കർത്ത തേന അഭേദന്വയേന പചതി ഇത്യത്ര തി ഇതി ആഖ്യാതാർത്ഥഃ ആഖ്യാതസ്യ കർത്ത അർത്ഥഃ. തേന സാമാനാധികരണ്യാത് തേന അഭേദന്വയാത് ദേവദത്തഃ ഇതി പ്രഥമായാഹ അപി കർത്ത അർത്ഥഃ. കർത്താർത്ഥഃ ഇത്യതഃ തസ്യ കാരകവിഭക്തിത്വം സിദ്ധ്യതി. പ്രാതിപദികാർത്ഥമാത്രേ പ്രഥമ ഇതി സൂത്രകാരേണ ഉക്തം. തഥാ ച പ്രാതിപദികാർത്ഥമാത്രേ പ്രഥമ ഇതി യദി ഉച്യത്തെ തർഹി തത്ര പ്രഥമായാഹ കഥം കാരകവിഭക്തിത്വം സിദ്ധ്യതി ഇതി ചേത് പചതി ഇത്യത്ര തി ഇതി ആഖ്യാതസ്യ കർത്ത അർത്ഥഃ. തേന സാമാനാധികരണ്യം അഭേദ പ്രത്യയഃ കസ്യാപി ഭവതി ദേവദത്തഃ ഇത്യസ്യാപി ഭവതി. एवं च देवदत्तः इत्यस्यापि भवति. एवं च देवदत्तः इति प्रथमायाः अपि कर्तृत्वात् कारकविभक्तित्वं सिद्ध्यति. प्रथमायाः तत्र अर्थत्वं वर्तते. यद्यपि प्रथम अभीदे प्रथमा भवति तस्य केवलं प्रातिपदिकार्थ एव, तथापि तस्य कर्तृत्वं. कुतः कर्तृत्वं? ति इत्यस्य व्याख्यातप्रत्ययस्य कर्तृत्वं वर्तते. तेन अभेद अन्वयात् देवदत्तस्यापि कर्तृत्वं कर्तृत्वे सति प्रथमा विभक्तिः कारकविभक्तिः इति. तथा च कर्तृकर्मणोः साक्षात् क्रियायाम् अन्वयः तयोः अभेदान्वितस्य प्रथमार्थस्यापि परम्परया कारकत्वम् इति अथवा क्रियान्वयित्वम् इति. क्रियान्वयित्वं कारकत्वं तत्र प्रथमायाः प्रातिपदिकार्थमात्रे विहितायाः प्रथमायाः कथं क्रियान्वितत्वम् इति चेत् कर्तृकर्मणोः साक्षात् क्रियान्वितत्वं. कर्तः देवदत्तस्य कर्तुः देवदत्तस्य साक्षात् क्रियान्वितत्वं. तयोः अभेदान्वितस्य प्रथमार्थस्यापि परम्परया क्रियान्वितत्वं. परम्परया क्रियान्वितत्वं. कुतः परम्परया क्रियान्वितत्वं? तै इति प्रत्ययस्य कर्तार्थः तेन सामानाधिकरण्यात् देवदत्तस्यापि कर्तार्थः इति परम्परया प्रथमार्थस्यापि कारकान्वयित्वं सिद्ध्यति. कारकान्वयित्वे च क्रियान्वितत्वं सिद्ध्यति. क्रियान्वितत्वे च कारकत्वं सिद्ध्यति. अतः प्रथमा विभक्तिः कारकविभक्तिः भवति इत्यर्थः. अत एव आख्यातार्थद्वारक क्रियान्वयात् तदर्थस्य क्रियाजनकत्वात् अस्याः कारकविभक्तित्वं भाष्ये व्यवहारः. पूर्वोक्तरीत्या कर्तृकरणयोः साक्षात् क्रियान्वयित्वम् इति मया उक्तं. तादृशरीत्या अत एवं प्रथमायाः अपि कारकविभक्तित्वस्वीकारादेव आख्यातार्थद्वारकक्रियान्वयात् आख्यातार्थद्वारेण क्रियान्वयात् परम्परया क्रियान्वयात् तदर्थस्य क्रियाजनकत्वात् तदर्थस्य प्रथमार्थस्य क्रियाजनकत्वात् कारकविभक्तित्वं भाष्ये कारकविभक्तित्वेन भाष्ये व्यवहारः. अत एव क्रियान्वयित्वम् अस्ति, परम्परया क्रियान्वितत्वम् अस्ति इत्यत एव
ആഖ്യാതാർത്ഥദ്വാരക ക്രിയാന്വയാത് ആഖ്യാതാർത്ഥദ്വാരേണ പ്രഥമായാः अपि ക്രിയ അന്വയാത് ക്രിയായാം അന്വയാത് തദർത്ഥസ്യ പ്രഥമാർത്ഥസ്യ ക്രിയാജനകത്വാത് ക്രിയായാം അന്വയാത് ക്രിയാജനകത്വാത് അസ്യാഹ പ്രഥമായാः കാരകവിഭക്തിത്വം കാരകവിഭക്തിത്വേന ഭാഷ്യവ്യവഹാരः കാരകവിഭക്തിത്വം ഭാഷ്യേ ഉക്തം ഇത്യർത്ഥः. ചൈത്രോ ഭവതി ഇത്യത്ര ഏകത്വാവച്ഛിന്ന ചൈത്രാഭിന്ന കർത്തൃകം ഭവനം ഇതി ബോധഃ. ചൈത്രോ ഭവതി ഇതി അസ ഭൂ ഇത്യാദി ധാതൂനാം പ്രയോഗേ തു ഏകത്വാവച്ഛിന്ന ചൈത്രാഭിന്ന കർത്തൃകം ഭവനം ഇതി ബോധാത് ഏകത്വാവച്ഛിന്ന ചൈത്രാഭിന്ന കർത്തൃകം ഭവനം ഇതി ബോധാത് തത്രാപി ഭവതി ഇതി ബോധഃ. ആഖ്യാതകൃതാദിന കർത്താദേഹ അഭിധാനേപി പ്രഥമായാം അനുദ്ഭൂതകർത്തൃത്വാദി ശക്തി പ്രതിപാദ്യത്തെ ഇതി താൽപര്യം. തത്ര അഭിധാനം ച പ്രായേണ തിങ് ഗൃക് തദ്ധിത സമാസൈഃ ഉക്തം. തത്ര തിങ്ങഃ ഉദാഹരണം പൂർവമുക്തം തണ്ടുലഃ പച്യത്തെ ദേവദത്തേന ഇത്യാദി. ലക്ഷ്മ്യാ സേവിതഃ ഹരിഃ ഇത്യാദി ദൃശ്യത്തെ. ലക്ഷ്മ്യാ സേവിതഃ ഹരിഃ. തത്ര സേവിതഃ ഇതി കൃതപ്രത്യയാന്തഃ തേന കൃതപ്രത്യയാന്തേന കൃത്പ്രത്യയേന തത്ര കർത്ത അഭിഹിതഃ. തത്ര തു താദൃശസ്ഥലേ തു ആഖ്യാതകൃതാദിന കർത്താദേഹ അഭിധാനെ പ്രഥമ അനുദ്ഭൂതകർത്തൃത്വാത്. തത്ര അനുദ്ഭൂതകർത്തൃത്വം അനുദ്ഭൂതം അവ്യക്തം തത്ര കർത്ത വർത്തതെ കർത്തൃത്വം തത്ര വർത്തതെ പരന്തു താദൃശകർത്തൃത്വം അവ്യക്തം ഭവതി അനുദ്ഭൂതം ഭവതി. തഥാ ച അനുദ്ഭൂതമപി കർത്തൃത്വം തത്ര വർത്തതെ യദ്യപി അനുദ്ഭൂതം തഥാപി കർത്തൃത്വം തത്ര വർത്തതെ ഇത്യതഃ തത്ര കർത്തൃത്വശക്തിഃ വർത്തതെ ഇത്യതഃ ഇതി പ്രതിപാദ്യത്തെ. അതഃ തत्रापि പ്രഥമാ വിഭക്തിഃ ഭവതി പ്രഥമായാः കർത്തൃത്വം ച വർത്തതെ കാരകവിഭക്തിത്വം ച ഭവതി ഇതി. एवं च प्रथमा विभक्तेः विभक्तेरपि कर्तृत्वस्य विद्यमानत्वात् कर्तृत्वशक्तिः तत्रापि वर्तते इति प्रथमायाः अपि कारकविभक्तित्वम् अस्ति इत्युक्तं भवति. सम्बोधनप्रथमा उच्यते. सम्बोधनप्रथमार्थस्यापि अनुवाद्यत्वेन उद्देश्यतया युष्मदर्थाभेदेन विधेयक्रियान्वयात् क्रियाजनकत्वरूपं कारकत्वं सम्बोधनप्रथमायाः अपि कारकत्वं वर्तते इत्युच्यते. सम्बोधनप्रथमार्थस्यापि अनुवाद्यत्वेन अनुवाद्यत्वं सिद्धस्यापि पुनः कथनम् अनुवादः पूर्वं सिद्धस्य पुनः कथनम् अनुवादः तादृश अनुवादस्यापि अनुवाद्यार्थस्यापि अनुवाद्यत्वेन उद्देश्यतया युष्मदर्थाभेदेन विशेषणं युष्मदर्थस्य उद्देश्यतया युष्मदर्थे अन्वयः. सम्बोधनप्रथमार्थस्यापि अनुवाद्यत्वेन उद्देश्यतया युष्मदर्थाभेदेन विधेयक्रियायाम् अन्वयात्. युष्मदर्थः युष्मशब्दार्थः क्रियायाम् अन्वयति तद् विधेयत्वेन युष्मदर्थ अभेदेन सम्बोधनप्रथमायापि युष्मदर्थ अभेदेन क्रियायाम् अन्वयः भवति. क्रियायाम् अन्वयात् तस्यापि कारकत्वं क्रियाजनकत्वरूपं क्रियायाम् अन्वयात् तस्य क्रियाजनकत्वं वर्तते. क्रियाजनकत्वात् क्रियाजनकत्वरूपं कारकत्वमपि वर्तते.
വിധേയത്വേന ക്രിയായാം അന്വയാത് സംബോധനപ്രഥമായാപി കാരകത്വം ഇതി സംക്ഷേപഃ. വിധേയക്രിയായാം അന്വയാത് സംബോധനപ്രഥമായാः अपि ക്രിയാന്വയത്വം വർത്തते, ക്രിയാനിഷ്പാദകത്വം വർത്തते. അതः തत्रापि കാരകത്വം. ദേവദത്ത ത്വം ഗച്ഛേത്യാദൗ ആഭിമുഖീഭവദ്ദേവദത്താഭിന്ന യുഷ്മദർത്ഥോദ്ദേശ്യക പ്രവർത്തനാദി വിഷയോ ഗമനം ഇതി ബോധഃ. ഹേ ദേവദത്ത ത്വം ഗച്ഛ ഇത്യുച്യത്തെ. ദേവദത്ത ത്വം ഗച്ഛ ഇത്യുച്യത്തെ. തത്ര ദേവദത്ത ഇതി സംബോധന പ്രഥമ. തത്ര കിം ക്രിയത്തെ? അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്തഃ. സംബോധന പ്രഥമ. അഭിമുഖീകൃത്യ സമ്യക് ബോധയതി ഇതി സംബോധന. അഭിമുഖീകൃത്യ സമ്യക് ബോധയതി ഇതി സംബോധന. അഭിമുഖീഭാവമാത്രം സംബോധനം ഇത്യുച്യത്തെ. അഭിമുഖീഭാവമാത്രം സംബോധനം. യം കമപി അഭിമുഖീകൃത്യ കിഞ്ചിത് ഉച്യത്തെ. പ്രവർത്തനായ വാ നിവർത്തനായ വാ കിഞ്ചിത് ഉച്യത്തെ. തത്ര സംബോധന വിഭക്തി പ്രയുജ്യത്തെ. തത്ര പ്രാപ്താഭിമുഖ്യോ ഹി അർത്ഥാത്മാ ക്രിയാസു വിനിയുജ്യത്തെ ഇതി വാക്യപദ്യകാരേണ ഉക്തം. പ്രാപ്താഭിമുഖ്യോ ഹി അർത്ഥാത്മാ. പ്രാപ്ത ആഭിമുഖ്യം പ്രാപ്തഃ അഭിമുഖീകൃത്യ കിഞ്ചിത് പ്രേരയതി ഇത്യതഃ ആഭിമുഖ്യം പ്രാപ്തഃ അർത്ഥാത്മാ ക്രിയാസു വിനിയുജ്യത്തെ. തസ്യ ക്രിയാ അന്വയിത്വമസ്തി, ക്രിയാനിഷ്പാദകത്വം അസ്തി. ഏവം ദേവദത്ത ത്വം ഗച്ഛ ഇത്യാദൗ അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്തഃ. അഭിമുഖീഭവൻ യഃ ദേവദത്തഃ അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്തഃ. അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്ത തസ്മാദഭിന്നഃ ദേവദത്താഭിന്നഃ യുഷ്മശബ്ദഃ. ദേവദത്ത ത്വം ഗച്ഛ ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച ദേവദത്താത് അഭിന്നഃ അത്ര ഭവതി യുഷ്മശബ്ദഃ. തഥാ ച അഭിമുഖീഭവൻ യഃ ദേവദത്തഃ അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്തഃ. അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്ത അഭിന്നഃ യുഷ്മശബ്ദഃ. ഇതി അഭിമുഖീഭവദ്ദേവദത്താഭിന്ന യുഷ്മദർത്ഥ ഉദ്ദേശ്യത്വം. യുഷ്മശബ്ദസ്യ തത്ര ഉദ്ദേശ്യത്വം. യുഷ്മശബ്ദസ്യ ഉദ്ദേശ്യത്വാത് തദഭിന്നസ്യ സംബുദ്ധ്യർത്ഥസ്യാപി തത്ര ഉദ്ദേശ്യത്വം. ഏവം വിധ ഉദ്ദേശ്യത്വാത് ഉദ്ദേശ്യക പ്രവർത്തനാദിവിഷയോ ഗമനം. പ്രവർത്തനാവിഷയഃ ഗമനം. ഗമനഃ പ്രവർത്തനാവിഷയം ഭവതി. ദേവദത്തം അഭിമുഖീകൃത്യ ത്വം ഗച്ഛ ഇത്യുക്തൗ ദേവദത്താഭിന്ന യുഷ്മശബ്ദ ഉദ്ദേശ്യക പ്രവർത്തനാരൂപം അർത്ഥം തത്ര വർത്തതെ. അതഃ തത്ര ക്രിയാന്വയിത്വം വർത്തതെ. യുഷ്മശബ്ദസ്യ ക്രിയാന്വയിത്വം വർത്തതെ. ത്വം ഗച്ഛ. യുഷ്മശബ്ദാത് അഭിന്നഃ അത്ര സംബോധന ദേവദത്ത ഇതി. एवञ्च देवदत्तस्यापि सम्बोधनप्रथमान्तस्यापि क्रियान्वयत्वं वर्तते इति तस्यापि कारकविभक्तित्वम् इति बोधः. अत एव आश्रयो अवधिरुद्देश्यः सम्बन्धशक्तिरेव वा यथा यथं विभक्त्यर्थाः सुभां कर्मेति भाष्यतः इत्यभियुक्तोक्तं सङ्गच्छते इति शेषः. आश्रयो अवधिरुद्देश्यः सम्बन्धशक्तिरेव वा यथा यथं विभक्त्यर्थाः इत्युक्तिः सङ्गच्छते. आश्रयः विभक्त्यर्थः. आश्रयः इत्यनेन फलाश्रयः कर्म, व्यापाराश्रयः कर्ता, अधिकरणाश्रयः आधाराश्रयः अथवा सप्तम्य
आधारः च गृह्यते। आधारस्यापि कर्तृकर्मद्वारा क्रियाश्रयत्वम् इत्युच्यते। तथा च क्रियायाः आश्रयः कर्ता कर्म अधिकरणं च। यद्यपि अधिकरणस्य साक्षात् आधारत्वं साक्षात् क्रियाधारत्वं नास्ति। देवदत्तः कड़यास्ते इत्युच्यते, स्थाल्यामोदनं पचति इत्युच्यते। तथा तत्र देवदत्तः कड़यास्ते इत्युक्तौ धातोः आश्रयः क्रियायाः आश्रयः वस्तुतः देवदत्तः आस्ते इत्युक्तौ देवदत्तः क्रियायाः आश्रयः, कर्ता एव क्रियायाः आश्रयः। तथापि तस्य कर्तुः आश्रयः भवति कड़म् इति परम्परया तत्र क्रियाश्रयत्वं वर्तते। एवं देवदत्तः स्थाल्यामोदनं पचति इत्यत्रापि यद्यपि स्थाली ओदनस्य आधारः, तथापि परम्परया पाकक्रियायाः अपि आधारः इति परम्परासम्बन्धेन तत्र अधिकरणविषयेपि आश्रयत्वं वर्तते। तथा च कर्मणि द्वितीया कर्तरि द्वितीया अधिकरणे विहितः सप्तमी एतेषां ग्रहणम् आश्रय इत्यनेन। आश्रयो अवधिः इत्यनेन ध्रुवमपाये अपादानम् इति। ध्रुवमपाये अपादानमिति अपायो विश्लेषः। तस्मिन् साध्ये यद् अवधिभूतं कारकं तद् अपादानसप्तम्यं स्यात्। तत्र अवधिभूतस्य ग्रहणम् अपादाने पञ्चमी इति पञ्चम्याः ग्रहणम् अवधिः इत्यनेन। अवधिः उद्देश्यः इत्यनेन सम्प्रदानम् उच्यते। उद्देश्यः सम्प्रदानम्, अत्रापि उद्देश्यः वर्तते इति सम्बोधनप्रथमायाम् अपि। उद्देश्य इत्यनेन तत्र सम्प्रदानम् उच्यते। विप्राय गां ददाति इत्युक्तौ विप्रम् उद्देश्य दानक्रियायाः स्वस्वत्वभूतं वस्तु अन्यस्य स्वत्वभावनया दीयते, तदानीमेव दानं भवति। स्वस्वत्वं निवर्त्य अन्यस्वत्वं करोति। तथा च तत्र देवदत्तः विप्राय गां ददाति इत्युक्तौ दानक्रियायां विप्रः उद्देश्यः। एवं उद्देश्य इत्यनेन चतुर्थ्याः ग्रहणम् अथवा सम्प्रदानस्य ग्रहणम्। उद्देश्यः सम्बन्धः तत्र प्रथम संबोधन प्रथम तद्वद् उक्ते अभिहिते प्रथम तत्रापि सम्बन्धः शक्तिरेव वा। एवञ्च इदानीं किम् उक्तं भवति, आश्रयः अवधिः उद्देश्यः सम्बन्धः च यथायथं विभक्त्यर्थाः। यथायथं कर्म कर्ता अधिकरणं सम्प्रदानम् इत्यादि रीत्या विभक्त्यर्थाः। तदनन्तरम् उच्यते शक्तिरेव वा इति। शक्तिः इत्यस्य धर्म इत्यर्थः। तथा च शक्तिशब्दस्य धर्मः इत्यर्थस्वीकारे किं भवति, तत्र आश्रयत्वधर्मः अवधित्वधर्मः इत्यादीनामपि यथायथं विभक्त्यर्थत्वं सिद्ध्यति। अथ शुभां कर्मेति भाषतः इत्यभियुक्तोक्तिः सङ्गतं भवति इति। शुभां कर्मेति तस्य एवं महाभाष्ये उक्तं। शुभां कर्मादयोऽप्यर्थाः संख्या चैव तथा तिङां प्रसिद्धो नियमस्तत्र नियमं प्रकृतेषु वा इति। बहुषु बहुवचने इति सूत्रे भाष्ये एवं दृश्यते। शुभां कर्मादयोऽपि अर्थाः संख्या चैव। शुभां कर्मादयः संख्या च अर्थः। शुभाम् इत्युच्यते। शुभां
कर्मादयः अर्थाः वर्तन्ते, क्रिया संख्या च वर्तन्ते। तथा तिङामपि कर्मादयोऽर्थाः वर्तन्ते, संख्या च वर्तन्ते इति। तत्र च कर्मणि द्वितीया, कर्तृकरणयोः तृतीया इत्यादीनां बहुषु बहुवचनं, द्वेगयोर्द्विवचने एकवचने इत्यादीनां च स्वौजसमोट् इत्यादि सूत्रेण सह एकवाक्यतया अन्वयः उच्यते। बहुषु बहुवचने इति सूत्रे भाष्ये तत्र कर्मणि द्वितीया, कर्तृकरणयोः तृतीया इत्यादि विभक्तिविधायकानां सूत्राणां द्वेगयोर्द्विवचने एकवचने बहुषु बहुवचनम् इत्यादि संख्याविधायकानां सूत्राणां च स्वौजसमौट् इत्यादि सूत्रेण एकवाक्यतया अन्वयः उच्यते। एवम् एकवाक्यतया अन्वयस्वीकारे तत्र प्रातिपदिकादेः एकत्वविशिष्टे कर्मणि द्वितीया एकवचनम् इत्यादि रूपेण अर्थः। प्रातिपदिकात् एकत्वविशिष्टे कर्मणि द्वितीय एकवचनं, बहुत्वविशिष्टे कर्मणि द्वितीया बहुवचनम्, एकत्वविशिष्टे कर्तरि तृतीया, बहुत्वविशिष्टे कर्तरि इत्यादि रूपेण तत्र वाक्यार्थबोधः जायते। कर्मणि प्रयोगे कर्तुः संख्यायाः अन्वयः कर्मण्येव अन्यत्र उच्यते इत्यादि उच्यते। एवं च शुभां कर्मादयः अर्थाः संख्या च यथा अर्थः तद्वत् तिङामपि कर्मादयः संख्या च अर्थः। पुनः उत्तरभागेन प्रसिद्धो नियमः तत्र नियमप्रकृतेषु वा इत्युच्यते। उत्तरकारिकायाः भाष्ये उत्तरभागेन तत्र प्रसिद्धः नियमः। कीदृशः नियमः? कर्मवाचकादेव द्वितीया, एकत्ववाचकादेव एकत्वसंख्या इति नियमः क्रियते इति। कर्मवाचकादेव द्वितीया भवति, एकत्वसंख्यावाचकादेव एकवचनं भवति इति नियमः तत्र क्रियते। पुनरप्युच्यते नियमप्रकृतेषु वा इति। नियमप्रकृतेषु वा इत्यस्य कर्मवाचकत्वे सत्येव द्वितीया भवति। तद्वत् एकत्वसंख्यायां गम्यमानायां वाच्ये एव एकत्वं भवति। एकत्वसंख्यायां वाच्यायामेव एकत्वं भवति। कर्मत्वे वाच्ये एव द्वितीया भवति इत्यादि रीत्या प्रकृतेः अपि नियमः इति। एवं च किम् उक्तं भवति? अत्र आश्रयः, अवधिः, उद्देश्यः इत्यादि वैयाकरणभूषणकारिका। शुभां कर्मादयोऽप्यर्थाः संख्या चैव तत्र तथा तिङाम् इति भाष्योक्तिश्च कदा सङ्गतं भवति? अतएव सम्बोधनप्रथमायाः कारकविभक्तित्वे सत्येव सङ्गतं भवति। कुतः? तत्र सम्बन्धः इत्युच्यते। सम्बन्धः अत्र सम्बोधनप्रथमायाः अर्थः। अतः सम्बोधनप्रथमायाः अपि कारकविभक्तित्वे सत्येव आश्रयो, अवधिः, उद्देश्यः, सम्बन्धः इत्यादि वैयाकरणकारिका सङ्गतं भवति। तद्वत् शुभां कर्मादयोऽप्यर्थाः इत्यादि भाष्यमपि सङ्गतं भवति इत्यर्थः। इत्यादि भाष्यं सङ्गच्छते। अनुक्तकर्त्रादिषु तृतीयादयो विभक्तयः अनभिधाधिकारे तासां विधानाद इति अन्यत्र विस्तरः पूर्वं धात्वर्थप्रकरणे उक्त एव। अनुक्ते कर्मण्येव द्वितीया विभक्तिः, अनुक्ते कर्तर्येव तृतीया विभक्तिः इत्यादि सर्वं पूर्वमुक्तमेव। अनुक्तकर्त्रादिषु अनुक्तेषु
तृतीयादयो विभक्तयः भवन्ति। कर्त्रादिषु अनुक्तेषु कर्तरि अनुक्ते तृतीया, कर्मणि अनुक्ते द्वितीया इत्यादिरूपेण तृतीयादयो विभक्तयः। किं कारणम्? अनभिध अधिकारे तासां विधानात्। तासां विभक्तीनां द्वितीया तृतीयादि विभक्तीनाम् अनभिहित अधिकारे विधानात् इति। इत्यन्यत्र विस्तरः। धात्वधिकारे विस्तरः। अथ इदानीं किमुक्तं? कर्ता कः? कारकं। क्रियानिष्पादकत्वं कारकत्वम् अथवा क्रियान्वितत्वं कारकत्वम् इत्युक्तं। क्रियानिष्पादकत्वं कारकत्वं, क्रियान्वितत्वं कारकत्वम् इत्युक्तं। तत्र कारकस्य अन्यत् लक्षणम् उच्यते, निरासाय उच्यते। ननु क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इति स्वीक्रियताम् इति चेत् न। क्रियानिमित्तत्वं कारकत्वं, निमित्तत्वम् अत्र प्रयोज्यत्वं, प्रयोज्यत्वं च जन्यजनकभावत्वं। क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इति क्रियानिमित्तं यत् तद् कारकम् इति क्रियानिमित्तत्वं कारकत्वं। क्रियायाः निमित्तं, क्रियायाः निमित्तम् इत्यनेन अत्र क्रियाप्रयोजकत्वम् उच्यते। तथा च क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इत्युक्तौ क्रियाप्रयोजकत्वं कारकत्वं। प्रयोजकत्वं च अत्र जन्यजनकभावः। तथा च क्रियाजनकत्वं कारकत्वम् इति पूर्वपक्षः। क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इति चेत् स्वीकार्यम् इति चेत् न। तथा च क्रियानिष्पादकत्वं, क्रियान्वयित्वम् इति मास्तु। क्रियानिमित्तत्वं, क्रियाजनकत्वं, क्रियाप्रयोजकत्वं कारकत्वम् इत्येव अस्तु इति चेत् तन्न। चैत्रस्य तण्डुलं भजति इत्यत्र सम्बन्धिनि चैत्रादाव अतिव्याप्तेः। चैत्रस्य तण्डुलं भवति, तण्डुलं पचति इत्यत्र सम्बन्धिनि चैत्रादौ अधिव्याप्तेः। चैत्रस्य तण्डुलं पचति इत्यत्र जन्यजनकभावः सम्बन्धसामान्यं षष्ट्यर्थः। चैत्रस्य तण्डुलं पचति इत्यत्र सम्बन्धसामान्यं षष्ट्यर्थः। तथा च चैत्रः तत्र सम्बन्धी, सम्बन्धसामान्यं षष्ट्यर्थः। चैत्रः तत्र सम्बन्धी। तस्मिन् सम्बन्धिनि चैत्रे कर्तृत्व कारकत्व आपत्तिः इति। कारकत्व अभावः, कारकत्वं तत्र नास्ति, तत्र कारकत्व आपत्तिः। कारक अस्तु कारकत्वं, कारकत्वे को दोषः इति चेत् कारकत्वे सति तत्र तस्य कारकस्य अविवक्षायाम् अकथितं च इति सूत्रेण द्वितीयापत्तिः दोषः। तथा च चैत्रस्य तण्डुलं पचति इत्यत्र सम्बन्धसामान्ये षष्ठी, तत्र चैत्रः सम्बन्धी, तस्मिन् सम्बन्धिनि चैत्रे कारकत्व आपत्तिः। कदा कारकत्व आपत्तिः? क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इत्युक्तौ तत्र सम्बन्धिनि चैत्रे कारकत्व आपत्तिः। चैत्रस्य कारकत्व आपत्तौ तु तस्य कारकत्वस्य अविवक्षायाम् अकथितं च इति सूत्रेण तत्र द्वितीय आपत्तिः। तदभावे एव षष्ठी स्यात्। अस्माकं तु षष्ठी एव तत्र चैत्रस्य तण्डुलं भजति इत्यत्र षष्ठी एव भवति, परन्तु कारकत्वे सति तस्य अविवक्षायाम् अकथितं च इति सूत्रेण तत्र द्वितीयप्राप्तिः दोषः। कथं तत्र कारकत्वम् इति चेत्
सम्बन्धिनि चैत्रे कारकत्वापत्तिः इत्युक्तं। चैत्रस्य कथं कारकत्वं भवति इति चेत् क्रियायाः साक्षात् परम्परया वा यद् कारणं भवति तस्य सर्वस्यापि कारकत्वं स्यात्। क्रियायाः साक्षात् परम्परया वा यस्य कारणत्वं तस्य सर्वस्यापि कारकत्वं स्यात्। एवं च किमुक्तं भवति? केषाञ्चित् मते, नैयायिकानां मते क्रियानिमित्तत्वं कारकत्वम् इति लक्षणं। क्रियानिमित्तत्वं कारकत्वं, निमित्तत्वं प्रयोजकत्वं, क्रियाजनकत्वं, क्रियाजनकत्वं कारकत्वम्। एवं लक्षणा न स्वीक्रियते। कुत इति चेत् एवं लक्षणा स्वीकारे चैत्रस्य ओदनं चैत्रस्य तण्डुलं पचति इत्यत्र सम्बन्धसामान्ये विहिता षष्ठी। तत्र चैत्रस्य सम्बन्ध एव षष्ट्याः अर्थः। सम्बन्धी चैत्रः, सम्बन्धिनः चैत्रस्य कारकत्वापत्तिः। कथं कारकत्वापत्तिः? साक्षात् परम्परया वा क्रियाजनकत्वं यत्र तत्र सर्वत्रापि कारकत्वापत्तिः। एवं सम्बन्धिनः चैत्रस्य अपि कारकत्वापत्तिः। तस्य कारकत्व आपत्तौ च कारकत्व विवक्षायाम् अकथितं च इति द्वितीयप्राप्तिः। तदभावे एव षष्ठी स्यात् इति दोषः। चैत्रस्य तण्डुलं पचति इत्यत्र सम्बन्धिनि चैत्रादाव अतिव्याप्तेः। तत्र क्रियायाः साक्षात् परम्परया वा यत् कारणम् इत्युक्तं तदेव उच्यते। अनुमत्यादिप्रकाशद्वारा सम्प्रदानादेरिव तण्डुलादिद्वारा सम्बन्धिनोऽपि क्रियानिमित्तत्वात् परम्परया इत्युक्तं। तादृश पारम्पर्यमेव अत्र उच्यते। अनुमत्यादिप्रकाशनद्वारा सम्प्रदानादेः इव देवदत्तः विप्राय गां ददाति इत्युच्यते। तत्र देवदत्तस्य आग्रहः वर्तते विप्राय गौः दातव्यः इति। परन्तु तत्र विप्रस्य अनुमतिरपि आवश्यकम् इत्युच्यते। विप्रस्य अनुमतिः आवश्यकं। निषेधो न कर्तव्यः। मह्यं धेनुः न आवश्यकः इत्युक्तौ तु तत्र दानं न सम्भवति। देवदत्तः विप्राय गां ददाति, तत्र किमपि आवश्यकं, विप्रस्य सम्मतिरपि आवश्यकं। यदि गोः आवश्यकता तत्र नास्ति, मह्यं न आवश्यकम् इत्युच्यते, तर्हि तत्र दानं न सम्भवति। अतः परम्परया कस्यापि दानहेतुत्वं वर्तते, विप्रस्यापि तत्र दानहेतुत्वं वर्तते। यद्यपि चैत्रः ददाति अथवा देवदत्तः ददाति, तथापि अनुमत्यादि प्रकाशनद्वारा, अनुमतिप्रकाशनम् अहं ददामि इत्युक्तौ स्वीकरोमि इति किम् आवश्यकम्? अनुमतिप्रकाशनम् आवश्यकं। वाचा वा अन्यथा वा तत्र अनुमतिप्रकाशनम् आवश्यकम्। एवम् अनुमतिप्रकाशनद्वारा सम्प्रदानादेः इव सम्प्रदानत्वादिरूपेण कारकत्वं कस्यापि अस्ति, विप्रस्यापि अस्ति इति। न तु केवलं चैत्रादेः अपि तु विप्रस्यापि तत्र परम्परया सम्प्रदानत्वम् अस्ति, परम्परया कारकत्वम् अस्ति। तद्वदत्रापि परम्परया सम्बन्धिनि चैत्रादौ कारकत्वापत्तिः इति। अनुमत्यादिप्रकाशनद्वारा सम्प्रदानादेरिव तण्डुलादिद्वारा सम्बन्धिनोऽपि क्रियानिमित्तत्वात् क्रियाकारणत्वात्। किन्तु क्रियान्वित विभक्त्यर्थान्वितत्वं क्रियानिर्वर्तकत्वं वा कारकत्वं पूर्वमुक्तमेव प्रकारान्तरेण उच्यते। किन्तु क्रियान्वित विभक्त्यर्थान्वितत्वं, क्रियान्विता या विभक्तिः तद्विभक्त्यर्थान्वितत्वं
തസ്മിൻ വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വിതത്വം. ക്രിയാന്വിതായ വിഭക്തി തസ്മിൻ വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വിതത്വം. ക്രിയാന്വത വിഭക്ത്യർത്ഥ അന്വിതത്വം. ക്രിയാ നിർവർത്തകത്വം. ക്രിയാ നിഷ്പാദകത്വം വാ കാരകത്വം. കിന്തു കിന്തു ഇത്യസ്യ കോ അർത്ഥഃ? ക്രിയാനിമിത്തത്വം കാരകത്വം ന ഭവതി. കിന്തു ക്രിയാന്വിത വിഭക്ത്യർത്ഥാന്വിതത്വം അഥവാ ക്രിയാനിർവർത്തകത്വം ക്രിയാനിഷ്പാദകത്വം വാ കാരകത്വം. വിശേഷ്യതയാ ക്രിയ സുപ്തിങ് അന്യതര വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വേതി. ക്രിയ വിശേഷ്യതയാ സുപ്തിങ് അന്യതര വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വേതി. സുഭം തത്ര സുഭഹാപി വിഭക്ത്യർത്ഥത്വം തിങ്ങഹാപി കിമുക്തം സംഖ്യ വിഭക്തിഃ ഇത്യാദയः അർത്ഥः ഇത്യുക്തം. തത്ര വിശേഷ്യതയാ ക്രിയ സുപ്തിങ് അന്യതര വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വേതി. പ്രഥമം ക്രിയ സുപ്തിങ് അന്യതര വിഭക്ത്യർത്ഥേ വിശേഷ്യതയാ അന്വേതി. സ ച വിശേഷ്യതയൈവ ചൈത്രഘടാദൗ അന്വേതി. സൈവ താദൃശ ക്രിയാ ഏവ വിശേഷ്യതയാ ഏവ ചൈത്രേ അന്വേതി. ഘടാദൗ അന്വേതി. ചൈത്രഃ കർത്ത ഘടം കർമ്മ തത്ര ചൈത്രഘടാദൗ അന്വേതി. വിശേഷ്യതയാ ക്രിയ സുപ്തിങ് അന്യതര വിഭക്ത്യർത്ഥേ അന്വേതി. സ ച വിശേഷ്യതയാ ചൈത്ര ഘടാദൗ അന്വേതി. ഷഷ്ട്യർത്ഥസ്യ തണ്ടുലാദി നാമാർത്ഥന്വിതതയാ ക്രിയ അന്വിതത്വ അഭാവാത്. തണ്ടുലാദീനാം തു ക്രിയ അന്വിതത്വം നാസ്തി സിദ്ധാന്തേ ഉച്യത്തെ. തണ്ടുലാദീനാം തു ക്രിയ അന്വിതത്വം നാസ്തി. കുതഃ? നാമാർത്ഥ അന്വിതതയാ. നാമാർത്ഥ അന്വിതതയാ തത്ര ക്രിയായാം അന്വയേ ആകാംക്ഷ നാസ്തി. തണ്ടുലാദീനാം ദേവദത്തസ്യ തണ്ടുലം ഭജതി ചൈത്രസ്യ തണ്ടുലം ഭജതി ഇത്യാദൗ തണ്ടുലാദീനാം നാമാർത്ഥേ അന്വിതത്വേന ചൈത്രസ്യ തണ്ടുലം ദേവദത്തസ്യ തണ്ടുലം ഇതി നാമാർത്ഥേ അന്വിതതയാ പുനഃ തസ്യ ക്രിയാർത്ഥേ അന്വയേ ആകാംക്ഷ ക്രിയാർത്ഥേ ആകാംക്ഷ നാസ്തി. ആകാംക്ഷാന്വയ അർത്ഥ അഭാവാത് അന്വയോപി ന ഭവതി. ഏവം ച സിദ്ധാന്തേ നാസ്തി ദോഷ ഇതി. അതേവ ഷഷ്ട്യർത്ഥസ്യ ഉപപദവിഭക്ത്യർത്ഥസ്യ ച ന കാരകത്വം. അതേവ ക്രിയായാം അന്വയാഭാവാത് ക്രിയാനിർവർത്തകത്വ അഭാവാത് ഉക്തരീത്യാ സംബന്ധസാമാന്യേ വിഹിതാഃ ഷഷ്ട്യാഃ നാമാർത്ഥേ ഏവ അന്വയഃ. അതഃ തസ്യ ക്രിയായാം ആകാംക്ഷ നാസ്തി. ആകാംക്ഷാഭാവാത് ക്രിയായാം അന്വയത്വമപി നാസ്തി. ഏവം അന്വയത്വാഭാവാദേവ ശേഷഷ്ട്യാഃ തദ്വത് ഉപപദവിഭക്ത്യാഃ ച കാരകത്വം നാസ്തി. തത്ര ഷഷ്ട്യാഃ ഇത്യത്ര ശേഷഷ്ട്യാഃ കാരകത്വം നാസ്തി ഇത്യേവ. കർത്തൃകർമ്മണോഃ കൃതി ഇത്യാദിന കർത്തരി കർമ്മണി ച ഷഷ്ടി വിധീയത്തെ തത്ര കാരകാന്വയത്വം അസ്തി. തത്ര കാരകത്വം അസ്ത്യവ. ഷഷ്ട്യർത്ഥസ്യ തണ്ടുലാദി നാമാർത്ഥാന്വിതതയാ ക്രിയ അനന്വയിത്വാത് ക്രിയ അന്വയിത്വ അഭാവാത്. അതയേവ ഷഷ്ട്യർത്ഥസ്യ ഉപപദവിഭക്ത്യർത്ഥസ്യ ച ന കാരകത്വം. ചൈത്രസ്യ പചതി ഇത്യാദാവപി തണ്ടുലാദിപദ അധ്യാഹാരേണൈവ ബോധഃ. യദി ചൈത്രസ്യ പചതി ഇത്യേവ ഉച്യത്തെ ചൈത്രസ്യ പചതി ഇത്യേവ ഉച്യത്തെ തत्रापि തസ്യ തണ്ടുലാദീനാം അധ്യാഹാരः ആവശ്യകः. തണ്ടുലാദികം അധ്യാഹൃത്യ ചൈത്രസ്യ തണ്ടുലം പചതി ഇത്യേവ അർത്ഥോ വക്തവ്യः ഇതി. ചൈത്രസ്യ പചതി ഇത്യാദാവപി തണ്ടുലാദിപദ അധ്യാഹാരേണൈവ ബോധഃ. ഷഷ്ട്യർത്ഥസംബന്ധസ്യ നാമാർത്ഥേനൈവ ക്രിയായാഃ കർമ്മത്വാദിനൈവ സാകാംക്ഷത്വേന സംബന്ധക്രിയയോഃ നിരാകാംക്ഷത്വാത്. പൂർവമയ ഉക്തം. ഷഷ്ട്യർത്ഥ സംബന്ധസ്യ
नामार्थेन षष्ट्यर्थसम्बन्धस्य षष्ट्यर्थः भवति सम्बन्धः सम्बन्धसामान्यषष्ठी विधीयते अतः सम्बन्धः षष्ट्यर्थः भवति तादृश सम्बन्धवाचकषष्ट्यर्थस्य नाम्ना एव अन्वयः नाम्ना एव आकाङ्क्षा अन्यत्र तु क्रियायाः कर्मत्वादिना साकाङ्क्षत्वं क्रियायाः तु कर्मत्वकर्तृत्वादिना साकाङ्क्षत्वम् इति क्रियार्थ षष्ट्यर्थकसम्बन्धस्य नामार्थेनैव क्रियायाः कर्मत्वादिनैव साकाङ्क्षत्वेन सम्बन्धक्रिययोः निराकाङ्क्षत्वात् सम्बन्धस्य क्रियया सह आकाङ्क्षा नास्ति सम्बन्धस्य क्रियया निराकाङ्क्षत्वात् सम्बन्धस्य क्रियायाम् अन्वयो न भवति क्रियान्वयत्व अभावात् क्रियानिर्वर्तकत्वं नास्ति क्रियानिष्पादकत्वं नास्ति अतः तस्य कारकत्वमपि नास्ति इति यत्तु कारकान्तरप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वं कर्तृत्वमिति तन्न स्थालीपचति अशिच्छिनति इत्यादौ स्थाल्यादेः कारकचक्रप्रयोजकत्वात् चक्र अप्रयोजकत्वात् कारकान्तरप्रयोज्यत्वाच्च तत्त्वं न स्यादित्यलम् एवं कारकस्य लक्षणान्तरं दत्वा तन्निरासः कृतः इदानीं कर्तुः लक्षणान्तरम् उच्यते धात्वर्थव्यापाराश्रयः कर्ता इति पूर्वमुक्तं धात्वर्थप्रधानीभूतव्यापाराश्रयः कर्ता इति धात्वर्थे प्रधानीभूतः व्यापारः तादृशव्यापारस्य आश्रयः कर्ता इत्युक्तम् इदानीम् अन्यत् कर्तृलक्षणमुक्त्वा तस्य निरासः क्रियते यत्तु कारकान्तरप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वं कर्तृत्वम् इति कारकान्तर अप्रयोज्यत्वे सति कारकान्तर अप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वं देवदत्तः पूर्वोक्तरीत्या देवदत्तः एधसा स्थाल्याम् ओदनं पचति इत्याद्युच्यते तत्र किं वर्तते कारकान्तर अप्रयोज्यत्वं देवदत्तस्य वर्तते देवदत्तं कारकान्तरं किमपि न प्रयोजयति कारकान्तरं कर्म वा करणं वा देवदत्तं न प्रयोजयति कुतः देवदत्तः स्वतन्त्रः स्वतन्त्रकर्ता इति देवदत्तस्य स्वातन्त्र्यस्य विद्यमानत्वात् देवदत्तः स्वतन्त्रः इत्यर्थः इत्यतः तस्य कारकान्तर अप्रयोज्यत्वमेव कारकान्तरप्रयोज्यत्वं नास्ति कारकान्तरं तं न प्रयोजयति कर्ता देवदत्तादिकं न प्रयोजयति एवम् एकं दलं कारकान्तर अप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वम् इतरकारकाणां कारकचक्रम् इतराणि कारकाणि तेषां प्रयोजकत्वं च वर्तते तेषां प्रेरकत्वं च कस्य वर्तते देवदत्तस्य वर्तते तथा च देवदत्तः ओदनं पचति इत्युक्तौ देवदत्तः स्थाल्याम् ओदनं पचति इत्याद्युक्तौ स्वतन्त्रकर्ता इति देवदत्तस्य स्वक्रियायां स्वातन्त्र्यं वर्तते एवं क्रियायां स्वातन्त्र्यस्य विद्यमानत्वात् तम् इतरकारकाणि न प्रयोजयन्ति अतः इतरकारक अप्रयोज्यत्वं न प्रेरयति अतः इतरकारक अप्रयोज्यत्वं तत्र वर्तते तद्वत् इतरकारकाणि प्रयोजयति च देवदत्तः कर्ता इतरकारकाणि प्रयोजयति च एवं च कारकस्य कर्तुः लक्षणं किमस्तु कर्तुः लक्षणं कारकान्तर अप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वम् इति कर्तुः लक्षणम् अस्तु इति भावः कर्तृत्वम् इति
तन्न कुतः स्थालीपचति असिः छिनत्ति इत्यादौ स्थाल्यादेः कारकचक्र अप्रयोजकत्वात् कारकान्तर प्रयोज्यत्वात् च स्थाली भवति इत्युच्यते। तत्र स्थाल्याः कर्तृत्वं पूर्वमेव अस्माभिरुक्तं कर्तृत्वादिकं विवक्षया भवति इति, विवक्षादः कारकाणि भवन्ति इति। तथा च स्थाल्याः कर्तृत्वविवक्षायां स्थालीपचति इति प्रयोगः। एवं स्थालीपचति इत्युक्तौ तत्र स्थाली कर्ता, स्थाल्याः कारकचक्रप्रयोजकत्वं नास्ति, इतरकारकप्रयोजकत्वं नास्ति। प्रयोजकत्वं तत्र जीवानामेव भवति, स्थाल्याः प्रयोजकत्वं न भवति। चेतनानां वस्तूनामेव इतरप्रयोजकत्वं वर्तते, स्थाल्याः तु इतरप्रयोजकत्वं नास्ति। देवदत्तादिना प्रयोज्यत्वं च कुत्र वर्तते? स्थाल्याः वर्तते। तथा च स्थालीपचति इत्युक्तौ स्थाल्याः स्वातन्त्र्यत्वविवक्षायां स्थाली कर्ता भवति, परन्तु तत्र स्थाल्याः अचेतनत्वात् इतरप्रवर्तकत्वं नास्ति, इतरकारकप्रवर्तकत्वं नास्ति। तद्वत् स्थाल्याः इतरकारकप्रवृत्त्यत्वं च वर्तते, इतरकारकाणि तं प्रवर्तयति च। इतरकारकाणि अस्तु, देवदत्तः तं प्रवर्तयति, कर्ता तं प्रवर्तयति। अतः तत्र किं नास्ति? कारकचक्रप्रवर्तकत्वम् इतरकारक अप्रयोज्यत्वं च तस्य नास्ति, स्थाल्याः नास्ति। तद्वदेव असिः छिनत्ति इत्युच्यते। असिः छिनत्ति इत्युक्तौ तत्रापि असेः किं नास्ति? कारकचक्रप्रवर्तकत्वं नास्ति, इतरकारक अप्रयोज्यत्वं च नास्ति। इतरकारकप्रयोज्यत्वमेव तत्र, इतरकारकप्रयोज्यत्वम् एव। अतः असिः छिनत्ति, स्थालीपचति इत्यादौ पूर्वोक्तलक्षणस्य अभावात् एवं लक्षणं स्वीकर्तुं न शक्यते। किमासीत् लक्षणं? कारकान्तर अप्रयोज्यत्वे सति कारकचक्रप्रयोजकत्वम् इति कर्तुः लक्षणं वक्तुं न शक्यते इति। स्थालीपचति असिः छिनत्ति इत्यादौ स्थाल्यादेः कारकचक्र अप्रयोजकत्वात् कारकान्तर प्रयोज्यत्वाच्च तत्त्वं न स्यात्। तत्त्वं न स्यात्, पूर्वोक्तलक्षणं न स्यात्, पूर्वोक्तलक्षणं न तत्र युज्यते। अतः धात्वर्थप्रधानीभूत व्यापाराश्रयत्वं कर्तृत्वं, धात्वर्थप्रधानीभूत व्यापाराश्रयत्वं कर्तृत्वम् इत्येव निर्दुष्टं लक्षणं स्वीकर्तव्यम् इति।